नमस्ते सर्वांना. आज मी तुम्हाला 2026 आणि 27 साठी UPSCचे जे मुलं प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये. आणि त्याचबरोबर आहे ना, ही स्ट्रॅटेजी ना डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार या पदांना सुद्धा लागू असणार आहे. कारण की काय, दोघांचा सिलेबस सेम टाकण्यात आलेला आहे. आता काय करायचं माहिती आहे का, ह्या मुलांनी पुढच्या वर्षी जी एक्झाम देणार आहे, अटेम्प्ट करणार आहे, त्या मुलांसाठी मी स्ट्रॅटेजी सांगतोय. या 7 महिन्यामध्ये ना तुम्ही तुमचं ऑप्शनल हातात घ्यायचं आहे. म्हणजे दिवसभराचे 2 शेड्यूल बनवायचे, एक आफ्टरनून पर्यंत एक शेड्यूल आणि एक इव्हिनिंगचा दुपारनंतरचा रात्रीपर्यंत एक शेड्यूल. असे 2 शेड्यूलमध्ये तुम्ही प्रिपरेशन करा. त्याच्यामध्ये एका शेड्यूलमध्ये ना तुम्ही तुमचं ऑप्शनल कव्हर हातात आला पाहिजे. आणि नंबर सेकंड काय, एसेचा पेपर आहे तो पण आपल्या हातामध्ये आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पेपर 4 मध्ये इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड अँड केस स्टडी हा पेपर तुमच्या हातामध्ये आला पाहिजे. म्हणजे मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमचा ऑप्शनल म्हणजे 500 मार्काचा आणि हा 500 मार्काचा म्हणजे 1000 मार्क तुमच्या हातात आले पाहिजे. कुठपर्यंत? डिसेंबरपर्यंत. ते पण एका सेशनमध्ये. म्हणजे मॉर्निंग पासून ते आफ्टरनून पर्यंत तुमचा जेवणाचं जे शेड्यूल असतं ना, तोपर्यंत एवढ्या गोष्टींवर फोकस करायचा आहे 7 महिन्यामध्ये. समजलं तुम्हाला? आणि आफ्टरनून पासून ते नाईट पर्यंत जोपर्यंत तुमचं शेड्यूल असतं ना, तिथून तुम्ही ना प्रिलिमच्या पॉईंट ऑफ काही सब्जेक्ट कव्हर करायचे. जसं जॉग्राफी झालं, हिस्ट्री झालं, पॉलिटी झालं, हे कव्हर करायचे. आणि नुसतं हे कव्हर प्रिलिमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही करायचे, ते मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कव्हर करायचे. म्हणजे हिस्ट्रीच्या बाबतीत विचार केला तुम्ही, मॉडर्न हिस्ट्री आताच कव्हर करून घ्या. त्याच्या प्रिलिमवर 7 ते 8 क्वेश्चन पडत असतात. आणि मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा जवळपास 40 ते 50 मार्क्स पडत असतात. म्हणजे तुमचा हा पॉईंट इथं कव्हर होणं गरजेचं आहे. समजलं तुम्हाला? हिस्ट्रीच्या बाबतीत सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर जॉग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही ना वर्ल्ड जॉग्राफी चांगल्या पद्धतीने करून ठेवा. त्याच्यानंतर इंडियन फिजिकल जॉग्राफी चांगल्या पद्धतीने करून ठेवा डिसेंबरपर्यंत. जर तुम्ही हे जर कव्हर केलं ना, तुमचं ॲटलिस्ट तिथं नाही का 60 to 70 मार्क्स जनरल स्टडी पेपर फर्स्टमध्ये हे तुमच्या हातामध्ये येण्याचे चान्सेस भरपूर असतात. समजलं तुम्हाला? आणि प्रिलिमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा करा. म्हणजे जानेवारीपासून मेपर्यंत आपण जो सेकंड पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना, त्या पार्टमध्ये तुम्हाला डिफिकल्टी होणार नाही. कारण की आपल्याला प्रिलियम बरोबर मेन्सचे पण प्रिपरेशन करायचे. हे 3 सब्जेक्टच्या बाबतीत कोणकोणते? जॉग्राफी, हिस्ट्री आणि पॉलिटी. पॉलिटीचा पेपरचं कव्हर करता नाही, तुम्हाला जनरल स्टडी सेकंडला फायदा होणार. जनरल स्टडी सेकंडमध्ये पॉलिटीचा जो सेक्शन आहे ना, तिथं 6 ते 7 क्वेश्चन्स पडत असतात. म्हणजे 60 to 70 मार्क्स आहे ना पॉलिटी सेक्शनवर पडत असतात. म्हणजे तिथं 70 मार्क्स तुमच्या हातामध्ये येणार. पण प्रिलिमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमचे आहे ना, इथं जवळपास 13 ते 14 क्वेश्चन तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस भरपूर असणार, जेव्हापर्यंत तुम्ही या 3 गोष्टी फॉलो करणार मेन्सच्या प्रिलिमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने: पॉलिटी, जॉग्राफी आणि हिस्ट्री. आणि मॉर्निंग सेशनला कोणता? ऑप्शनल, इथिक्स आणि एसे हे पेपर कव्हर करायचे. जर तुम्ही अशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं आणि तुमचं 1200 ते 1300 मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इतकं मार्क्स सिलेबस कव्हर होऊ शकता. सो तुम्ही आज 7 महिन्यावर फोकस करा. समजलं? सो गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर.